अनंत कोटी ब्रह्मांड नायक सच्चित स्वरूप भक्तवत्सल शेगाव निवासी सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अध्याय 6. प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे परममंगला श्रीहरी, तुझी कृपा झालियावरी अशुभ अवघे जाते दुरी हा अनुभव संतांचा. या संत वाक्की भरवसा मी ठेवूनी श्रीनिवासा, मंगलाची धरून आशा तुझ्या दारी पातलो. आता विनमुख लावल्यास त्याचा लागेल तुला दोष, ती आणि बट्टा वाक्यास लागेल की संताच्या. म्हणून हे माधवा अभिमान माझा धरावा, रोष कधी ना करावा या अजाण लेकरावर. बालकाचे हीनपण माते लागी दूषण, हे मनात आणून करणे असेल ते करी. असो बंकटलाला घरी राहिली समर्थांची स्वारी, तई अपूर्व एक घडली खरी गोष्ट श्रोते ती ऐका. गावाची या दक्षिणेस बंकटलालाच्या मळ्यास महाराज गेले एक दिवस कणसे मक्याची खावया. बहुत मंडळी बरोबरी कणसे खाया आली खरी. विहिरीपाशी तयारी केली कणसे भाजण्याची. विहीर होती धनत्तर, पाणी जिला अपरंपार. गर्द छायेचे वृक्ष थोर, जवळ होते चिंचेचे. आकट्या पेटल्या एकसरा, अजमासे हो 10-12. तेणे डोंब झाला खरा, गगनोदरी धुमाचा. त्या योगे ऐसे झाले, आग्या मोहळ लागलेले. चिंच वृक्षावली भले, त्याच्या माशा उठल्या की. त्या माशा उठता क्षणी मंडळी गेली पळोनी. कणसे ठिकाणच्या ठिकाणी मक्याची ती राहिली हो. त्या आग्या मोहळांच्या मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात देखा. घोंगड्याचा करून बुरखा कोणी गेले पळून. प्राणापरी आवडती वस्तू नसे हो कोणती. अशा वेळी समर्थ मूर्ती आसनी होती निर्धास्त. ते नाही गेले पळून, आसनी आपुल्या स्वस्थ बसले. विचार करू लागले निजचित्ती माशांचा. माशी तरी मीच झालो, मोहोळ तेही मीच बनलो. कणसे खाया मीच आलो, कणसे तेही माझी रूपे. ऐशा विचारे आनंदात महाराज राहिले डोलत. अंगावरी असंख्यात माशा येऊन बैसल्या. वाटे पासोडी माशांची, समर्थ पांघरले साची. योग्यता ब्रह्मनिष्ठाची काय वर्णन करावी. माशा चावती वरच्यावरी, परी न तो परवा करी. त्यांचे काटे शरीरी बोचले असती असंख्यात. यासी झाला एक प्रहर, भक्त झाले चिंतातूर. बंकटलालाचे अंतर दुःखे व्याकुळ झाले हो. कोठून बुद्धी झाली मला, येथे आणिले समर्थाला. कणसे मक्याची खावयाला मंडळींच्या समवेत. अशा समर्था लागून दुःख द्याया मीच कारण. झालो हेच का माझे शिष्यपण, हाय रे दुर्दैवा. बंकटलालाने तयारी पुढे येण्याची केली खरी. हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थाने. जीवांनो जा आता निघून, बसा मोहोळी जाऊन. माझ्या बंकटा कारण तुम्ही कोणी न चावावे. जमलेल्या मंडळीत बंकट हाच निस्सीम भक्त, जो माझ्या प्रित्यर्थ येत आहे धावून या. ऐसे म्हणता माशा गेल्या, मोहोळावरी जाऊन बैसल्या. बंकटलालाने पाहिल्या ज्या आपल्या निजदृष्टी. महाराज त्या पाहुनी बोलते झाले हासोनी. वा, खूप केलीस मेजवानी आम्हासी तू माशांची. अरे ते जीव विषारी बैसले माझ्या अंगावरी. माझ्यापासून झाले दुरी लड्डू भक्त येधवा. याचा करी विचार संकट आल्या कोणावर, कोणी न साह्य करणार एका ईश्वरा वाचून. जिलबी पेढे बर्फी खाती, माशा आल्या पळून जाती. ऐशी जयांची आहे कृती, ते स्वार्थी भक्त निसंशय. बंकटलाल मधुरोत्तर करिता झाला त्यावर. महाराज आणू का सोनार,
काटे माशांचे काढावया. महापापी मी गुरुराया, तुम्हा लागी त्रास द्याया. आणविता झालो ये ठाया, माशा किती डसल्या तरी. गांधी अगणित अंगावर, उठल्या तुमच्या साचार. याचा व्हावया परिहार, उपाय सांगा कोणता. बंकटलालाचे ऐकिले वचन महाराज बोलते झाले. अरे यात काही न अधिक घडले, डसणे स्वभाव माशांचा. मला त्याची मुळीच बाधा, होणार नाही जाण कदा. त्या माशी रूप सच्चिदानंदा, म्या जाणिले म्हणून. माशी तरी तोच झाला, तोच आहे माझा पुतळा. पाण्यानेच पाण्याला काय दुखवता येईल. हे ऐकता ब्रह्मज्ञान, बंकटलाल धरी मौन. काटे काढण्या लागून बाहिले त्याने सोनारा. सोनार चिमटे घेऊन आले, देहास शोधू लागले. कोठे आहेत काटे रुतले, मक्षिकेचे पाहावया. महाराज वदले तयांना, काय ह्या वंध्या मैथुना. करीत असा तुमच्या नयना. काटे ते ना दिसतील, ते काढण्या चिमट्याची. गती नाही मुळीच साची, साक्ष ती या गोष्टीची. मीच दावितो तुम्हाला. ऐसे म्हणून कौतुक केले, वायू लागी रोधून धरले. तो काटे अवघे वरी आले, रुतलेल्या स्थलातून. तो पाहता प्रकार, लोक आनंदले फार. कळून आला अधिकार, श्री गजानन स्वामींचा. पुढे कणसे भाजली, अवघ्यांनी ती ग्रहण केली. अस्तमानी निघून गेली मंडळी निज गृहाते. असो पुढे एक वेळा महाराज गेले अकोटाला. आपल्या बंधूस भेटण्याला श्री नरसिंगजी कारणे. हा कोतशा अलीचा शिष्य मराठा जातीचा, कंठमणी विठ्ठलाचा भक्तिबलाने झाला असे. त्या नरसिंगजीचे चरित्र मी भक्त लीलामृतात वर्णिले आहे इत्यंभूत. आता ते सांगणे नको. हे आकोट नामे नगर, शेगावाहून साचार. आहे 18 कोसांवर, ईशान्येला परियेसी. मनोवेगाचा सजवून वारू, निघते झाले सद्गुरू. जे पदनताचे कल्पतरू, श्री गजानन महाराज. आकोटाच्या सन्निध्यासी, एका निबिडतशा अरण्यासी. नरसिंग राहे अहर्निशी, एकांतवास सेवावया. हे निर्जन अवघे अरण्य, महाभयंकर दारुण. निंब अश्वत्थ रातांजन, वृक्ष जेथे उदेले. लता त्या नाना जाती, वृक्षा वेढून बैसल्या असती. तृण वाढले भूमीवरती, सर्प वारुळी असंख्यात. ऐशा त्या अरण्यात नरसिंगची जाऊन बसत. म्हणून आले अवचित, समर्थ त्यासी भेटावया. सारखा भेटे सारख्यासी, पाणीच मिळे पाण्याशी. विजातीय द्रव्यासी, समरसता होणे नसे. गजाननासी पाहिले, तेणे चित्त आनंदले. स्वामी नरसिंगजीचे तो प्रेमान वर्णवे की. एक हरी एक हर, चालते बोलते परमेश्वर. एक राम एक कुमर, वासुदेव देवकीचा. एक मुनी वसिष्ठ, एक पाराशर ऋषी श्रेष्ठ. एक जान्हवीचा काठ, एक तट गोदेचा. एक हिरा कोहिनूर, एक कौस्तुभ साचार. एक वैनतेय, एक कुमर, सती वानरी अंजनीचा. दोघे भेटले एकमेका, दोघा आनंद सारखा. बैसत झाले आसनी एका, हित गुजते करावया. अनुभवते आपापले, एकमेका कथिते झाले. नरसिंगा तू उत्तम केलेस, प्रपंचात राहिलास. मी त्याग केला तयाचा, स्वीकार करून योगाचा. या सच्चिदानंद तत्वाचा करिता झालो विचार. या योग्याच्या क्रियेत गोष्टी होती अघटित, ज्याचा मुळी न लागे अंत या सामान्य लोकांना. त्या गोष्टी लपवावया, पिसा बनलो जगाठाया. उपाधिते नासावया, वेड बळेच पांघरलो. तत्व जाणण्या कारण मार्ग कथिले आहेत 3. कर्म भक्ती योग म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रात. फल या तिन्ही मार्गांचे एकची आहे अखेरीचे. परी बाह्य स्वरूप त्यांचे
भिन्न भिन्न असे की. योगी योग क्रियेचा जरी अभिमान वाहिसाचा, तरी तयासी तत्वाचा खरा बोधना होईल. योग क्रियावरून अलिप्त राहावे तयापासून, कमलपत्रा समान तरीच तत्व कळू नये. याच परी प्रपंचाची स्थिती नरसिंगा आहे साची, आसक्ती कन्या पुत्राची मुळीच राहता कामा नये. गार पाण्यात राहते परी न पाणी शिरू देते, तैसेच वागती साचे या प्रपंचा माझारी. या परी त्वा राहावे अपेक्षा रहित असावे, चित्तातून ना ढळू द्यावे सच्चितानंद ईशाला. म्हणजे काहीच अशक्य नाही. तू मी आणि शेषशायी एकरूप आहो पाही, जन जनार्दन भिन्न नसे. नरसिंग म्हणती बंधुराया, आलास मसी भेटावया, ही तुझी केवढी दया, उपमा याला देण्या नसे. प्रपंचमुळी अशाश्वत त्याची काय किंमत, दुपारच्या सावलीप्रत कोण सांग खरे मानी. तू कथिले जयापरी तैसा वागेन भूवरी, मी जाण वरच्यावरी अशीच भेटी द्यावी तुवा. देह प्रारब्ध जयाचे असेल ज्या जातीचे, तेच आहे भावयाचे लोकाचारी निसंशय. तुम्हा आम्हा कारणे जे का धाडिले ईशाने, तेच आहे आपणा करणे निरालसपणे भूमीवरी. आता विनंती इतुकीच खरी, व्यावहारिक भेट वरच्यावरी देत जावी साजिरी, मी धाकटा बंधू तुझा. नंदीग्रामा राहिला भरत, रघुपतीची वाट पाहत, तैसाच मी या अकोटात राहून पाहतो वाट तुझी. तुला येथे यावया अशक्य काही नाही सदया, अवघ्या आहेत योग क्रिया अवगत तुला पहिल्यापासून. पदन लाविता पाण्याप्रत योगी भरधाव वरून पळत, क्षणा माझी फिरून येत शोधून अवघ्या त्रिभुवना. ऐसे हितगुज उभयतांचे रात्रभरी झाले साचे, भरते आले प्रेमाचे दोघाची या संगमी. खरे खरे जे का संत तेथे हेच घडून येत, दांभिकांची होतात भांडणे पाहून एकमेका. दांभिक म्हणू नये गुरु ते अवघे पोट भरू, पुरा माझी फुटके तारू तारण्यासी समर्थ नसे. दांभिकांचा बोलबला होतो जरी जगी भला, तरी त्यागणे आहे त्याला निवडून या श्रोते हो. संतत्व नाही मठात, संतत्व नाही विद्वत्तेत, संतत्व नाही कवित्वात, तेथे स्वानुभव पाहिजे. दांभिक मुलाम्याचे सोने त्याला सांगा काय घेणे, गृहिणी म्हणून ठेवणे काय कसबीण सदनात. ही संतजोडी साक्षात्कारी दांभिकतेची साच वैरी, नांदे ज्यांच्या सदैव घरी सन्नीती सदाचार. नरसिंगजीस भेटण्या जाण काननी आले गजानन, ऐसे कळले वर्तमान गुराखीद्वारे अकोटाला. ते कळता आनंदले लोक धावू लागले, नारळ घेऊन निघाले पाहाया द्वय संतासी. एकमेका ऐसे म्हणती चला चला रे सत्वरगती, गोदा आणि भागीरथी संगम पावली काननात. त्या भेटरूप प्रयागासी जाऊ आपण स्नानासी, या महोदय पर्वणीसी साधून घेऊ चला हो. तो इकडे काय झाले, गजानन आधीच निघून गेले, नरसिंगासी पुसून भले भेटना झाली पौरासी. पुढे एकदा गजानन करीत असता भ्रमण, दर्यापुराच्या सन्निध जाण येते जाहले शिष्यासह. दर्यापुराच्या शेजारी शिवर गाव निर्धारी, असे चंद्रभागेच्या तिरी वज्रभूषणा वास तेथे. श्रोते ही चंद्रभागा पंढरीची नाही बघा, ही लहानशी एक गंगा पयोष्णीला मिळणारी. या शिवर गावात वज्रभूषण नामे पंडित, 4 भाषा अवगत होत्या श्रोते जयाला. कीर्ती ज्याच्या विद्वत्तेची वराडी पसरली साची, याला भक्ती भास्कराची आत्यंतिक असे हो. प्रत्यही चंद्रभागेवर
स्नान करी साचार, उदयास येता दिनकर, अर्घ्य त्यासी देतसे. पंच पंच उषक्काला, वज्रभूषण उठे भला, सारुनी प्रातर विधीला, अरुणोदयी स्नान करी. तेही शीतोदकांनी, ऐसा कर्मठ परिज्ञानी, मानमान्यता विद्वज्जनी, ज्याची होती विशेष. त्या शिवर गावाला योगीराज फिरत आला, वाटे तपाचे द्यावयाला, फल त्या वज्रभूषणासी. चंद्रभागेच्या वाळवंटी, हा बैसला ज्ञानजेठी, समोर नदीची या काठी, आले वज्रभूषण स्नानाला. ती प्रभातीची वेळा पाही, प्रकाशिल्या दाही दिशा, कुकुटाचा आवाज येई, वरचेवरी ऐकावया. चातक भारद्वाज पाखरे, जाऊ लागली अत्यादरे, भास्करासी सामोरे, पूर्व दिशा लक्षून. भास्कराचा उदय होता, तम निमाला हा हा म्हणता, जैसा सभेस पंडित येता, मूर्ख जाती उठोनी. ऐशा त्या सुप्रभाती, वाळवंटी गुरुमूर्ती, बैसली होती निश्चिती, ब्रह्मानंदी डोलत. सवे शिष्य अपार, बसले होते मंडलाकार, ते शिष्य नव्हते किरणे थोर, त्या गजानन भास्कराची. तई वज्रभूषण तत्वता, झाला सूर्यासी अर्घ्य देता, तो हा पुढे ज्ञान सविता, त्याने पाहिला प्रत्यक्ष. सूर्याप्रमाणे सतेज कांती, अजानुबाहू निश्चिती, दृष्टी नासागराच्या वरती, स्थिर जयाची झाली असे. ऐसा पुरुष पाहता क्षणी, वज्रभूषण हर्षला मनी, संध्या सामान घेऊनी, आला धावून जवळ त्यांच्या. अर्घ्य दिले पायावरी, गजाननाच्या सत्वरी, प्रदक्षिणा ही अखेरी, त्याने घातली तयाला. मित्राय नमः, सूर्याय नमः, भानवे नमः, खगाय नमः, ऐशी नावे घेऊनी पहा, घातले 12 नमस्कार. शेवटी आरती ओवाळली, गजाननासे आदरे भली, न्यूनता ती नाही पडली, कशाचीही त्या ठाया. प्रार्थनापूर्वक नमस्कार, साष्टांग केला अखेर, मुखाने ते स्तवन थोर, महाराजांचे चालले. माझ्या तपाचरणाचे, फळ अजी मिळाले साचे, दर्शन दिव्य पायांचे, आज झालो धन्य मी. नभोदरीच्या भास्कराला, देत होतो अर्घ्य भला, तो आज प्रत्यक्ष पाहिला, ज्ञाननिधी योगेश्वर. हे पूर्ण ब्रह्म जगचालक ज्ञानराशी, ऐसे युगानयुगी किती अवतार घेसी, झाल्यास दर्शन तुझे, भयरोग चिंता, नासे गजानन गुरो, मज पाव आता. ऐसी प्रार्थना करून संपवले त्याने स्तवन, योगेश्वरे या आलिंगन, दृढ दिधले त्या दोन्ही करे. माय जैसी लेकराला, प्रेमे धरी पोटाला, तेवी वज्रभूषणाला, धरिते झाले महाराज. मस्तकावरी ठेविला कर, आशीर्वाद दिधला थोर, सर्वदा तुझा जय जयकार, होईल बाळा वज्रभूषणा. कर्ममार्ग सोडू नको, विधी निरर्थक मानू नको, मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही. आचरून कर्मफल, टाकीता भेटितो घननीळ, त्याच्या अंगीन लागे मळ, या कर्माचा केव्हाही. तू आता आपुल्या सदनी, माझे बोल ठेवी मनी, प्रत्यही माझे तुला ध्यानी, होत जाईल दर्शन. ऐसे म्हणून प्रसाद दिला, श्रीफलाचा श्रोते भला, त्या वज्रभूषण पंडिताला, महाराज आले शेगावी. ह्या शेगावाचे होते नाव, पूर्वकाळी शिवगाव, अपभ्रंश लाभला ठाव, शेगाव या शब्दाला. तेच हल्ली प्रचलित आहे बुधहो वराडात, 17 पाटील होते सत्य, ह्या एकाच ग्रामाला. महाराज शेगावासी आले, परीन स्थिर राहिले, हमेशा ते भटकत फिरले, मनास येईल त्या स्थळा. आकोट अकोले मलकापूर, नावे सांगावी कुठवर, चांदण्यांची न होणार मोजदाद केव्हाही. ज्येष्ठा आषाढ महिना गेला, पुढे श्रावण मास आला, उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या राऊळात.
हे मारुतीचे मंदिर, शेगावी भव्य साचार, पाटील मंडळी थोर थोर, होती या भक्त देवाची. पेंडी लागी जैसा आळा, तेवी पाटील गावाला, जे जे काही आवडे त्याला, तिकडे लोकांचा कल होई. चाले उत्सव महिनाभर, अभिषेक पोथी कीर्तन गजर, अन्नदानाशी येई पूर, अवघे लोक तृप्त होती. या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी, जो गावचा कारभारी, होता उदार मनाचा. श्रोते हे पाटीलपण, आहे वाघाचे पांघरुण, ते जो घेई त्याला जन, भिऊ लागती सहजची. गाव करी ते राव न करी, ऐशी मराठी भीतरी, म्हण एक आहे साजरी, ती यथातथ्य असे. त्या मारुती मंदिरासी आले गजानन पुण्यराशी, श्रावणाच्या आरंभासी उत्सव श्रीचा पाहावया. बोलले बंकटलालासी, मी आता या मंदिरासी, राहीन जाणं अहर्निशी, त्याचा शोक करू नको. गोसावी संन्यासी फकीर, त्यांना कायमचे राहण्या घर, योग्य नाही साचार तुम्हा प्रापंचिकांचे. मी परमहंस संन्यासी, आता राहतो मंदिरासी, तू बोलाविशी ज्या दिवशी, तेवढ्या पुरता येईन तेथ. हे अंतरीचे गुह्य तुला कथन केले बंकटलाला, स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग आले. गोसावी मच्छिंद्र जालंधर, हेही राहिले निरंतर, प्रापंचिकाचे वगळून घर, कानना माझी वृक्षतळी. छत्रपती राजा शिवाजी, जो रणबहादूर वीरगाजी, ज्याने हिंदूंची रक्षिली बाजी, दंडून दुष्ट यवनांना. त्या शिवाजीचे प्रेम फार, होते रामदासावर, परी सज्जन गडावर, स्वामी होते वस्तीला. याचा विचार करावा, हट्ट मुळीना धरावा, माझ्या म्हणण्यास मान द्यावा, यात कल्याण तुझे असे. निरुपाय होऊने अखेर, देता झाला रुकार, तो बंकटलाल सावकार, गजाननाचे म्हणण्याला. मंदिरी स्वामी समर्थ येता, हर्ष झाला समजता, भास्कर पाटील शुश्रूषे करता, जवळ राही निरंतर. हा दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ, मुमुक्षुला दावोपथ, संतचरण सेवेचा. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य षष्ठोऽध्यायः समाप्तः.